आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। निसाका बचावासाठी मोठ्या संख्येने सभासद आणि कामगारांनी आज विराट मोर्चा काढला। निफाड तालुक्याचे माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा जळगाव फाटा ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत झाला। या मोर्चात सभासद आणि कामगारांनी निसाका टिकवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला। जळगाव फाटापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात घोषणाबाजी, फलक आणि एकजुटीचा जोरदार संदेश पाहायला मिळाला। मोर्चेकरी यांनी हातात निसाका वाचवा असे फलक धरून सहभाग घेतला। शेकडो लोकांनी सहभागी झालेल्या या मोर्चातून निसाकाच्या भवितव्याची चिंता व्यक्त करत स्थानिक प्रशासनाकडे ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। या मोर्चासंदर्भात अधिक माहिती दिली माजी आमदार अनिल कदम यांनी। आम्ही निवेदन दिल्यानंतर निफाड कारखान्याचं वास्तव्य, भंगार चोरी आणि ॲडमिनिस्ट्रेटरच्या मार्फत हा विक्रीसणारा कारखाना या संदर्भात ते निवेदन समक्ष भेटून मागच्या आठवड्यात दिलं। त्याप्रमाणे काल त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट उल्लेख केला आणि त्या उल्लेखामध्ये त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की निफाड कारखान्यामध्ये जो काही घोळ झालेला आहे, जी काही विक्री झालेली आहे, ज्यांचा कोणाचा याच्यामध्ये सहभाग आहे, भंगार चोरी झालेली आणि वास्तव्यामध्ये करारानं घेतलेला हा कारखाना करारानं चालवण्याच्या ऐवजी पुन्हा एकदा जिल्हा बँक जेव्हा कर्ज कमी झालं JNPTच्या पैशानंतर अशा पद्धतीचं विक्री करणं हे सारासर सभासद, निफाडकरांचं, कामगारांचं, त्याच्यावर निर्भर असलेल्या प्रत्येक माणसाचं ही चूल, सोन्याचा धूर निघणारा हा कारखाना संस्थापक कर्मवीर काकासाहेब वाघ, तात्यासाहेब बोरस्ते आणि त्यानंतर अगदी डॉक्टर वसंतराव पवारांच्यापर्यंत प्रत्येकाने याला कुठे ना कुठं उभारी आणि बळकटी दिली। आणि आज ज्या निफाडच्या मध्ये एवढं सगळं सक्षम नेतृत्व अनेक पक्षांमध्ये आहे, त्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन याला राजकारणाच्या विरहित केंद्राचे जे गृहमंत्री आहे आणि जे सहकार मंत्री आदरणीय अमितजी शाह साहेब, जे 2 नंबरचे भारतातले आज नेते आहेत, त्यांचे आणि माननीय राऊत साहेबांचे स्नेहाचे संबंध आहेत। आणि या संबंधाच्या अनुषंगी त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्या खात्याचे मी कन्स्ट्रक्टिव्ह कमिटीचा मी मेंबर आहे, ज्याचे ते प्रमुख आहेत। वेळोवेळी आमच्या भेटी होत असतात। मी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली, पत्रव्यवहार पण केला आहे आणि इथे जो चाललेला चुकीचा प्रयोग आणि जी काही भ्रष्टाचार आणि विक्री ही त्वरित थांबवण्याच्या संदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय हा आज त्याचं स्वरूप म्हणून आम्ही इथे एक मोर्चा काढला आहे आणि या मोर्चाच्या रूपाने लोकांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे। आणि त्या अनुषंगी याच्यानंतरची पुढची स्टेप FIR दाखल करण्यापासून 6 सप्टेंबरला दिल्लीमध्ये माननीय अमित शाह साहेबांना भेटून या संदर्भामध्ये प्रत्यक्ष गोष्टी कानावर घालून या संदर्भात हाच कारखाना चालूच करावा अशा प्रकारची गळ माननीय संजय राऊत साहेब त्यांना घालणार आहे। आणि म्हणून त्यासाठी आम्ही प्रतिकात्मक आज या ठिकाणी मोर्चा काढून सभासदांच्या भावना मोर्चाच्या रूपाने या ठिकाणी आपल्या समोर मांडल्या। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी निलेश सगर, निफाड।